नमस्कार मित्रांनो. आज आपण UGCच्या नवीन नियमाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. UGCचा नवीन नियम काय आहे, जुना नियम काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरती उपाय वगैरे हे संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. तर केंद्र सरकारने UGCचा नवीन नियम लागू केला. ते नवीन नियम काय आहे ते समजलं पाहिजे. त्या अगोदर आपण जो बिल UGCच्या नवीन नियमाचा जो बिल पास केला 2026मध्ये, ते अशा प्रकारे आहे. 13 जानेवारी 2026ला तो बिल पास केला गेला आणि 26 जानेवारीपासून लागू करण्यात आलं होतं. ते हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे भाषांतर आहे. मराठीमध्ये भाषांतर अवेलेबल नाही, पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये जे भाषांतर आहे गुगलवरती तुम्हाला हे बिल तुम्हाला मिळून जाईल. हे पाहून घ्या. असं डायग्रामने ओरिजिनल बिलची ते अपलोड केलेलं आहे, गुगलवरती अवेलेबल आहे. पहिलं हिंदीमध्ये पूर्ण भाषांतर आहे, मग नंतर तेच शेवटला इंग्लिशमध्ये पण आहे. तेच मिनिंग इंग्लिशमध्ये आहे. पण आता UGCचा नवीन नियम काय आहे ते समजून घेण्या अगोदर आपण UGC म्हणजे काय आहे ते समजून घेऊ. UGC म्हणजे इंग्लिश युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, मराठीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग. UGC ही भारतातील उच्च शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी आणि समन्वय साधणारी सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. मुळात ही 28 डिसेंबर 1953 रोजी औपचारिक उद्घाटन झालं तिचं. पण 1956 पासून संसदेच्या कायद्याद्वारे त्याला वैधानिक स्थापनेचा दर्जा मिळाला, असं त्याचं हे झालं. पुढे मौलाना अबुल कलाम यांच्याकडून ते उद्घाटन झालं त्याचं आणि ती चालू आहे. मुख्यालय दिल्लीमध्ये चालू आहे आणि त्यांच्याकडून हा नियम आला आहे. मुळात पहिल्यांदा नियम 2013ला सुद्धा आला. 2013मध्ये सुद्धा UGCचा नियम केलेला, पण त्याच्यामध्ये जवळचं शिथिलता होती. आत्ताच्या नियमामध्ये थोडंसं ताठरपणा असल्यासारखं होतं. त्यामुळे हा तर UGCचा नवीन नियम चर्चेत खूप चाललं आहे. आता UGCचे कार्य काय आहेत, उद्दिष्ट काय, ते आपण सविस्तर समजून घेऊया. मुळात UGCचे उद्दिष्टे UGC जेव्हा 1953ला स्थापन झाली तेव्हा आणि 1956ला जेव्हापासून त्यांचा कायदेशीर दर्जा मिळाला आहे, तेव्हापासून त्याची मुख्य उद्दिष्टे आहे शिक्षणाचा दर्जा टिकवणे, अनुदान वाटप, शाळा कॉलेजेसना अनुदान वाटप करणं, नवीन ज्या शाळा उघडणारे त्यांना मान्यता देणे, शाळा उच्च शिक्षण संस्थेचे धोरण निश्चित करणे आणि NET सारख्या परीक्षांच्या व्यवस्थापन करणे, हे त्याचे मुख्य कारण आहे. शिक्षणाचा दर्जा राखणं म्हणजे अध्ययन, परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा निश्चित करणे. कोणत्या दर्जापर्यंत म्हणजे लोकांना कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यामध्ये काय बदल असले पाहिजेत, काय चांगले असले पाहिजे, जे वाईट गोष्ट आहे ती काढून टाकणे, ते दर्जा सुधारण्यासाठी त्याचंही होतं. अनुदान वाटप करणे म्हणजे ज्या संस्थांना किंवा विद्यापीठांना, महाविद्यालयांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे एक आहे. मान्यता देणे म्हणजे देशातील नवीन विद्यापीठांना मान्यता देणे आणि त्यांच्या कार्यावर लक्ष ठेवणे, म्हणजे ते योग्य प्रकारे त्यांना मान्यता देऊन ते योग्य प्रकारे कार्य करतायत का त्याचे लक्ष घेणे. धोरण निश्चित करणे, उच्च शिक्षण संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचा सल्ला देणे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांना सल्ला देणे, कोणत्या प्रकारचे उच्च शिक्षण आले पाहिजे, अजून चांगलं नवीन झालं पाहिजे त्यासाठी. दुसरा, NET परीक्षा घेणे, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी किंवा संशोधनासाठी GRF पात्रता निश्चित करण्यासाठी UGC NET परीक्षेचं आयोजित करते. आता त्यांचे मुख्यालय प्रादेशिक केंद्र कुठे आहेत ते समजू घ्या.
कामाच्या केंद्रासाठी UGCचे 6 प्रादेशिक केंद्र आहेत. आता याच्यामध्ये आता आपण नकाशामध्ये जर बघतोय तर एक दिसत नाही आहे किंवा जे थोडंसं चुकल्यासारखं नकाशा वाटतंय. पण आपण समजून घेऊया की एक मुख्यालय पुणे ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एक हैदराबाद म्हणजे तेलंगणा राज्यात आहे. एक कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगाल राज्यात आहे. आणि एक भोपाळमध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. एक गुवाहाटीला आहे. जिथे आता भोपाळ आणि ते 4 नंबरचं आपल्याला दिसते तिथेच गुवाहाटीचं पण ते जे आलं पाहिजे होतं, पण ते 4 नंबरवर गेलं. जे गुवाहाटी आसाममध्ये आहे आणि एक बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे. असे सहा ठिकाणी त्याचे केंद्र आहेत. आता नियमांचा मुख्य उद्देश काय? जे नियम आहे लागू झाले आहेत, 2013ला सुद्धा लागू केलेले, आत्तासुद्धा परत त्याच्यामध्ये ताठरता आणलेली आहे. त्या नियमाचे उद्दिष्ट काय ते तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये किंवा विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये जास्त करून जात, धर्म, लिंग, भेद किंवा शारीरिक अपंगत्व आधारित होणारे भेदभाव मुळापासून नष्ट करणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हा या नियमाचा मुख्य हेतू होता. आपण इथे पण पाहू शकतो, जात, धर्म, लिंग, शारीरिक अपंगता असं मुख्य हेतू होता. नंतर त्याचे नियम आपण समजून घ्या. जुना नियम, नवीन नियम याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय नाही. तर जुना नियम 2012ला जेव्हा आला तेव्हा फक्त SC/STच्या विद्यार्थ्यांसाठी तो लक्ष केंद्रित होता. SC/STच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त करून लक्ष केंद्रित होता. जातीभेद होऊ नये किंवा कारण की आपल्या देशामध्ये जातीभेदीचं जास्त प्रमाणात हे चाललं, मी उच्चवर्गीय तो खाली नीचवर्गीय असं जे चालतंय त्यासाठी, आणि त्यामध्ये थोड्याफार मर्यादा होत्या. पण आत्ताचं जरासं नियम आलं त्यामध्ये SC/ST सोबत OBC सुद्धा ॲड केलेली आहे. OBC, अपंग, वर्णभेद जे करतात ते सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहे. म्हणजे 2000 जुना नियम रद्द करून नवीन नियम चालू केलेला आहे, जो इक्विटी ॲक्ट 2026 या नावाने ओळखला जाईल. त्यांचा विद्यार्थ्यांना म्हणजे पहिला फक्त SC/STच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, कारण की त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे. कारण की मानसिकता कसते मुलांची, मानसिकतेवर आता जातीभेदामुळे जर एखाद्याचा त्रास होत असेल तर त्याची मानसिकता कमी होते, शिक्षणातली रुची कमी होते. कारण आणि तो सुद्धा पुढे जातीभेदच करू शकतो, म्हणून ते हा नियम केलेला आहे. नवीन पदे, आता हा जो नवीन नियम केलेला आहे त्याच्यामध्ये इक्विटी स्क्वॉड आणि इक्विटी ॲम्बेसिडर ही नवीन पदे नियुक्त केली आहे. पहिल्या ह्याच्यात इक्विटी स्क्वॉड किंवा इक्विटी ॲम्बेसिडर असे काही नव्हते. फक्त कायदा होता, त्या कायद्याचे पालन करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात होते, पण त्याचं एवढी इफेक्टिव्ह वाटला नाही, म्हणून हा नवीन कायदा केलेला आहे. ह्या नवीन कायद्याची गरज का भासली मुळात? सुप्रीम कोर्टाचे निर्देशानुसार रोहित वेमुला आणि पायल तडवी यांसारख्या प्रकरणामुळे या गोष्टीची गरज वाटली. म्हणजे ही पायल तडवी 2017च्या आसपासची घटना आहे. ती महाराष्ट्रातलीच घटना आहे. म्हणजे ती डॉक्टर होण्यासाठी जी मुलगी प्रयत्न करत होती, तिला म्हणजे जातीभेद किंवा हे ज्या गोष्टी टॉर्चरमुळे जे त्रासामुळे तिने आत्महत्या केली. आणि ती केस चालू होती या केसमुळे. आणि परत 2020 ते 25च्या दरम्यान कॅम्पसमध्ये 100% जास्त जातीभेदाचं प्रमाण दिसलं, म्हणून हा नियम लागू करण्याची गरज भासल्यासारखी तिथं दिसते. नियमाचे तरतुदी समजून घेऊया. एक आहे त्याच्या अगोदर आपण UGCच्या जुन्या नियमाचे प्रमुख वैशिष्ट्य समजून घेऊया.
जुन्या नियमाचे 2-4 प्रमुख वैशिष्ट्य आहेत, ते मी इथे लिहिले नाही आहेत. पण तुम्हाला मी तोंडी सांगतो. भेदभाव विरुद्ध SC, ST आणि अन्य जातीच्या लोकांचा भेदभाव होऊ नये यासाठी तो नियम केला होता. शिक्षण शिकायत निवारण तक्रार हाताळण्यासाठी एक यंत्रणा होती, पण ती एवढीशी कार्यक्षम वाटली नाही. म्हणून आता नवीन नियमामध्ये अजून थोडंसं ताठरपणा दिसतोय. आणि उद्देश म्हणजे काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता, समावेशन आणि भेदभाव मुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी हा नियम चालू केला. अजून हा नियम चालू केला आहे, जसं की येथे आपण पाहतोय. आणि दुसरं म्हणजे ओबीसी नियमांमध्ये बदल काय, आता 2012च्या नियमामध्ये बदल करून नवीन काय ॲड केले आहे ते समजून घेऊया. 2012च्या नियमाच्या जागी आता नवीन नियम 2026चा इक्विटी कायदा, इक्विटी ॲक्ट 2026 लागू करण्यात आले, ज्यामध्ये भेदभाव विरुद्ध तरतुदी अधिक कडक करण्यात आले. म्हणजे पहिलं मी बोलत होतो शिथिल होत्या, एवढं काही मर्यादित होत्या, आता जरा कडक ताठर केलेले आहे. आणि नवीन नियमांमध्ये इक्विटी स्क्वॉड आणि यांचा समावेश केलेला आहे, ते तर मी आता समजवलंच आहे. आता नियमाची गरज भासू लागली ते समजलं आपल्याला. त्याच्या पुढे आपण आत्ताच्या नियमानुसार महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत ते समजून घेऊया. आता महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे आता जे नियम केलेले आहेत ते नियम कसे नियंत्रणात आणायचे, नियम कसा लागू करायचा, त्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे समता समिती, इक्विटी कमिशन, प्रत्येक संस्थेत अनिवार्यता, यात SC, ST, OBC, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक यांचे प्रतिनिधी असणार, हे समजून घ्या. आता म्हणजे इक्विटी कमिशन जे स्थापन होणार त्याच्यामध्ये शाळेचा प्राध्यापक वगैरे म्हणजे प्रोफेसरपासून प्रिन्सिपल, प्रोफेसर सर्वांचा समावेश असणार. सोबत SC, ST आणि OBC, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तक्रार निवारण्यासाठी आता तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा नवीन बनवली जाणार आहे, ज्यामध्ये 24 तास 7 दिवस म्हणजे वर्षाचे 365 दिवस, 24 दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस अशी ती कंटिन्यू चालणारी यंत्रणा बनवणार आहे, जी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल असणार आहे त्याचं. आणि तक्रार दाखल केल्यापासून 24 तासाच्या आत त्याचे कारवाईला सुरुवात केली जाणार. वेलमर्यादा म्हणजे 24 तासाच्या आत कारवाईला सुरुवात केली जाणार. म्हणजे आता तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्या महाविद्यालयाच्या नाव वगैरे सर्व डिटेल जो काय पोर्टल बनणार आहे त्याच्यावरती तक्रार दाखल केली की त्या महाविद्यालयाची जी सब कमिटी असणार आहे ती त्या तक्रारीवरती काम करायला चालू करणार. 24 तासाच्या ज्या मुलाने किंवा मुलीने जातीभेद केला आहे किंवा वर्णभेद केला आहे त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात करणार. आणि ती कारवाई 15 दिवसाची सादर केली जाणार, पूर्ण प्रोसेस 15 दिवसात सादर केली जाणार. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OBC प्रवर्गाचा समावेश केला आहे. जुना जर पाहायला गेला, जुना 2012चा ॲक्ट होता, त्यामध्ये SC, ST आणि अपंग अशांचा समावेश होता. आता नवीनच्या याच्यानुसार OBC विद्यार्थ्यांचा सुद्धा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. तक्रारीची आणि दुसरं आता काय, तक्रारीची गोपनीयता. म्हणजे आता समजून घ्या, जर एखाद्याने तक्रार केली तर त्या माणसाची गोपनीयता म्हणजे कॉलेजमधला पिऊननी जरी तक्रार केली की या ठिकाणी या वर्गातली मुलं किंवा ही मुलं या समाजाचा द्वेष करत आहेत किंवा त्या समाजातल्या पोरांना त्रास देत आहेत, जरी पिऊननी किंवा कुठल्या प्रोफेसरनी किंवा भले त्याच वर्गातील त्याच क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी जरी तक्रार केली, जर गोपनीयता पाहिजे असेल तर ती गोपनीयतासुद्धा ठेवली जाणार आहे. आणि कडक दंड जर एखाद्या संस्थेने या नियमाचे पालन केले नाही, कडक दंडामध्ये काय, जर एखाद्या संस्थेने म्हणजे किंवा कोणत्या मोठ्या महाविद्यालयाने जर हा नियम
जो आला आहे त्याचे पालन केले नाही तर त्या संस्थेचे अनुदान रोखले जाईल, त्याची मान्यता रद्द करण्यात येईल. म्हणजे जर एखाद्या संस्थेने पालन केलं नाही तर ते अनुदान रोखणार, त्याला पैसा पतपुरवठा पैसा देणार, पैसे जे काय या संस्थेकडून UGC कडून मिळतात ते मिळणार नाही. जो काय फंड मिळतो तो मिळणार नाही आणि त्याची मान्यतासुद्धा, त्या शाळेची मान्यतासुद्धा रद्द केली जाईल. आता तक्रार निवारण प्रक्रिया आपण समजून घेऊया. तक्रार निवारण प्रक्रिया कशी असणार आहे, जे आता नवीन नियमाच्या हिशोबाने तक्रार ऑनलाईन वगैरे काय होणार 24 तासामध्ये, त्याचे आपण हे समजून घेऊ स्टेप वाईज. जर एखाद्या मुलासोबत किंवा मुलीसोबत जातीभेद झाला तर तक्रार निवारणासाठी ऑनलाईन पोर्टलवरती किंवा हेल्पलाईन नंबर असणार आहे त्याच्यावरती आपण ऑनलाईन तक्रार करून तातडी तक्रार केली जाणार आपल्या विद्यार्थ्याकडून किंवा दुसरा कोणीही असो, पिऊन असो, इक्विटी पिऊन किंवा आपला हे मध्ये काय इक्विटी स्क्वॉड किंवा इक्विटी ॲम्बेसेडर किंवा जे कोण नियुक्त केलेले असतील आणि ते लोक म्हणजे प्रिन्सिपल, आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलपासून पिऊनपर्यंत सर्व त्यांचा समावेश केला जाणार त्यामध्ये. आणि आपल्या मध्ये सुद्धा असेल तो माणूस किंवा कॅन्टीनमध्ये सुद्धा असेल, त्यामुळे सर्व ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार, कोणी असं प्रकारे करू नये. तर ऑनलाईन पोर्टलच्या तक्रार केल्यानंतर 24 तासाच्या आत त्याची तातडीची बैठक बसवून, म्हणजे त्या ज्या कॉलेजमध्ये तक्रार झाली आहे त्या कॉलेजचे जी काही कमिटी आहे ती 24 तासाच्या आत तातडीने बैठक बसून कारवाईला सुरुवात केली जाणार. 15 दिवसामध्ये चौकशी पूर्ण व अहवाल दिला जाणार. जर आता आज तक्रार झाली तर आजपासून पुढच्या 15 दिवसांमध्ये पूर्ण अहवाल सादर केला जाणार आणि अंतिम कारवाईचा अहवाल मिळाल्यावर 7 दिवसात दोषींवर कारवाई केली जाणार. म्हणजे त्यामध्ये पोलीससुद्धा इन्व्हॉल्व्ह होणार पुढे, जर आरोप खरे असतील तर. आता जर आरोप खरे नाही आहेत पण तुम्हाला अडकवलं आहे, असे आता गोष्टी होण्याची खूप मोठी चान्सेस आहे. म्हणून तर आता आपल्या देशामध्ये UGCचं वादळ खूप मोठं चालू आहे. जर तुम्हाला अडकवलं एखाद्या केसमध्ये तर तुम्ही ते पुढच्या 30 दिवसांमध्ये लोकपालाकडे अर्ज करावा लागेल त्यातून बाहेर पडण्यासाठी. नाहीतर त्यामुळे दुसरा परिणाम अजून त्यांनी काय शिक्षा ठोठावली जाणार याचे अजून स्पष्टीकरण दिलं नाही. पण जर समजा एखाद्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याने काहीच केलं नाही पण तो उच्च जातीमधला आहे म्हणून प्लॅनिंगने तक्रार केली वगैरे सर्व झालं, त्याच्यावरती खोटा आरोप लादला जरी गेला, पोलीस कारवाई जरी झाली तर त्याच्यावर काय उपाय आहे, तर त्याच्यावर त्याने डायरेक्ट लोकपालाकडे 30 दिवसाच्या आत लोकपालाकडे अर्ज करावा लागेल आणि त्याच्यानंतर परत ती केस लढावी लागेल. असं गोष्टी होण्याची शक्यता आहे. अंदाज अजून त्यांनी प्रॉपर वे दिला नाही, फक्त नियम काय करायचा ते हे करून. पण हिचं एक दुष्परिणाम असा आहे की जर पाहायला गेलं तर SC ST आणि OBCचा जर समावेश केला आहे, म्हणजे त्यांच्यावरती जातीभेदाचं हे झालं तर ते तक्रार करू शकतात. पण ओपनवाल्यांना ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरी, म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे जे काही वंश येतात त्यांच्यावरती जर जातीभेद होणारच नाही असा सरकारने अंदाज धरला आहे, UGC ॲक्टने अंदाज धरला आहे की त्या लोकांवरती जातीभेद होणार नाही, म्हणून त्यांनी या OBCचं हे केलं. त्यामुळे आता आपल्या देशामध्ये खूप मोठं वादळ आहे. पण त्या लोकांनी काय करायचं यासाठी एक नवीन आपल्याला विचार करावा लागेल आणि ते सरकारपर्यंत पोचलं पाहिजे की बाबा आपल्याला काय विचार करायचं, काय तरतुदी काढायच्या. त्यासाठी आता उपोषणं चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत. ठीक आहे.
आता आपण विषय भरकटवून फायदा नाही, तरी आपल्याला UGCचं म्हणजे ही तक्रार निवारण प्रक्रिया तर समजली. आता UGC आता आपण संघटनात्मक रचना समजून घेऊया. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 10 सदस्य अशी संघटनेची रचना असणार आहे. अध्यक्ष म्हणजे प्रिन्सिपल किंवा वाईस प्रिन्सिपल असणार आहे. प्राध्यापक मग 3 असणार आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे कमिटीची इक्विटी कमिटीची रचना कॉलेज लेवलवरची समजून घेऊया. सदस्यांमध्ये विज्ञान शिक्षक, तज्ज्ञ, वैज्ञानिक प्रशिक्षक किंवा केंद्र सरकारद्वारे नियुक्तसुद्धा असू शकतील. अध्यक्ष हे प्रिन्सिपल असणार आहे. प्राध्यापक किंवा सिनियर टीचर त्यांचे ते 3 लोक असणार आहेत. प्रशासकीय कर्मचारी 1 असणार आहे. नागरिक समाज प्रतिनिधी 2 असणार आहेत आणि समन्वयक 1 असणार आहे. असे 9 लोकांची समिती असणार आहे. टोटल 10 लोक असे 9-10 लोकांची कमिटी असणार आहे. त्याच्यामध्ये किमान 5 सदस्य SC, ST, OBC, महिला, दिव्यांग यांचा समावेश असणार आहे. म्हणजे ह्या 10 लोकांमध्ये 5 कमीत कमी या जातींच्या किंवा या कास्टमधले महिला किंवा दिव्यांग यांचा समावेश असणार आहे. सद्यस्थितीमध्ये जर आता आपण पाहतोय की या नवीन नियमामुळे खूप वाद चालू आहेत. आता हे मी 29 जानेवारीला मी हे बनवले, त्यामुळे तर समजून घेऊया. विरोध कोणत्या गोष्टीला आहे? न्यायालयाची स्थगिती आली त्याला सध्या. आता ह्या नवीन नियमाला सुद्धा न्यायालयाची स्थगिती आली. पण विरोध काय झालं, कसे झालं, कोणत्या कारणासाठी ते समजून घेऊया. सद्यस्थिती पाहायला गेली तर जो विरोध होतोय तो OBC, SC, ST यांचा समावेश आहे आणि जनरल कॅटेगरीचा समावेश नाही आहे. आणि त्यांच्यावर अन्याय होईल की काय पुढे भविष्यामध्ये ह्या गोष्टीचा विचार करून आता विरोध होत आहे. एकतर्फी असल्यासारखं जनरल कॅटेगरीसाठी एकतर्फी झाल्यासारखं ते आत्ताच्या नियमानुसार दिसत आहे. त्यामुळे जो काही आंदोलने, उपोषणे वगैरे चालू आहेत, त्यामुळे आता सध्या न्यायालयाने या नियमावरती स्थगिती आणलेली असून सरकारने सरकारला किंवा UGCला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहे. आणि पुढील सुनवाई होईपर्यंत 2012चा जुनाच कायदा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे असं उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. सध्या आता पुन्हा थोड्या दिवसानंतर जेव्हा याचे स्पष्टीकरण काय येईल किंवा नवीन काय बदल करून हे करेल तेव्हा आपण पुन्हा एक पाहूच. तर त्यास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.